मंडळी, प्रत्येक आईला पडलेला प्रश्न, सकाळी नाश्त्याला काय बनवायचं किंवा मुलांना डब्याला काय द्यायचं. ते झटपट बनणारंही पाहिजे आणि हां, पौष्टिकसुद्धा. अशा वेळेस हा पदार्थ एकदम सोपा आणि खूप पौष्टिक आहे आणि कसलीही पूर्वतयारी करण्याची सुद्धा गरज नाही. सीझन संपण्याच्या आधीच आपण हे पदार्थ तर बनवूनच घ्यायला पाहिजे. त्यासाठी 1 वाटी ताजे हिरवे मटर वापरलेले आहेत. जर आपल्याकडे ताजे मटर नसतील तर तुम्ही फ्रोझन मटरसुद्धा वापरू शकता. 4 हिरव्या मिरच्या, मिरचीचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करून घ्यायचं. थोडासा अर्धा इंच आल्याचा तुकडा ॲड करायचा. अर्धा चमचा जिरे ॲड करायचे आणि हे सर्व साहित्य मिक्सरमधून आपण ओबडधोबडच ग्राइंड करून घ्यायचं. खूप जास्त फाईन पेस्ट बनवण्याची गरज नाही, कारण ह्याचा जो क्रंच आपल्या नाश्त्यामध्ये येतो तो खाताना खूप छान लागतो. तर तुम्ही व्हिडिओमध्ये त्याचं टेक्स्चर बघू शकता. खूप काही पाणी न ॲड करता ग्राइंड केल्यामुळे छान असं ओबडधोबड ह्याचं टेक्स्चर झालेलं आहे. 1 वाटी आपण ताजे हिरवे मटर वापरले होते, तर 1 वाटीच आपण ह्या ठिकाणी रवा वापरायचा आहे. रवा बारीक किंवा जाड कोणताही चालतो. अर्धा वाटी दही, आपण त्याच वाटीच्या प्रमाणाने सर्व मेजरमेंट घेतो आहेत. 1 वाटी पाणी ॲड करायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गरज वाटल्यास पाणी आणखीन थोडं ॲड करायचं. मला संपूर्ण 1.5 वाटी पाणी ह्या ठिकाणी लागलं होतं. तुम्हाला गरज असेल तेवढं पाणी तुम्ही ॲड करून घ्यायचं. बॅटरची कन्सिस्टन्सी ही आपण जे रेग्युलर उत्तप्पा बनवतो त्यानुसार असली पाहिजे. हे बॅटर बनून झाल्यानंतर एक 15 मिनिटासाठी तरी झाकून ठेवायचं. त्यामुळे रवा छानपैकी फुलतो आणि त्यामुळेच आपले हे मटरचे पॅनकेक्स किंवा आपण त्याला मटरचा उत्तप्पा म्हणू शकतो, खूप छान वरतून क्रिस्पी टेक्स्चरचं आणि यातून सॉफ्ट बनतात. हा नाश्त्याचा किंवा डब्याचा पदार्थ बनवायला खूप सोपा आहे आणि तुम्ही बघू शकता, खूप काही आधी पूर्वतयारी करण्याची कसलीही गरज नाही. आता ह्याच बॅटरमध्ये आपण आपल्या आवडीनुसार भाज्या ॲड करू शकतो. मी ह्या ठिकाणी फक्त बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर ॲड केली होती. तुम्ही तुमच्या आवडीनुसार शिमला मिरची, गाजर, बीट छानपैकी किसून ॲड करू शकता आणि भाज्या भरपूर ॲड केल्यामुळे खूप पौष्टिक असा हा पदार्थ बनून तयार होतो. आता या ठिकाणी चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि एकदा हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ह्या ठिकाणी रवा फुलल्यामुळे कधीकधी बॅटर घट्ट होतं. जर गरज असेल तर तुम्ही परत थोडंसं पाणी ॲड करून बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची. शेवटी आता पॅनकेक्स बनवायला सुरुवात करायची तेव्हा अर्धा चमचा इनो किंवा खायचा सोडा ॲड करायचा आणि हे कंपल्सरी नाही आहे. तुम्ही इनो किंवा सोडा स्किप जरी केला तरीसुद्धा हे पॅनकेक्स खूप छान बनून तयार होतात. फक्त त्याच्यावर जाळी बनत नाही, मात्र तेवढेच फ्लफी आणि खूप छान चवीचे असे आपले पॅनकेक्स बनून तयार होतात. प्रत्येक झटपट बनणाऱ्या नाश्त्यामध्ये सोडा ॲड करायलाच पाहिजे असं कंपल्सरी नाही. छानपैकी तव्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि आपण असे छोटे छोटे पॅनकेक्स बनवून घ्यायचे, कारण ते दिसायला छान दिसतात, मुलं आवडीने खातात. त्यांच्या डब्यामध्ये सुद्धा आपल्याला ठेवायला सोपे जातात. एक मोठा उत्तप्पा टाईपसुद्धा आपण हे मटर उत्तप्पम बनवू शकतो. आपल्याला आवडतील त्या पद्धतीने आपण ह्याची साईज लहान मोठी करू शकतो. वरच्या साईडनी थोडेसे पांढरे तीळ ॲड करायचे, खायलाही चांगले, दिसायलाही सुंदर आणि पौष्टिकसुद्धा. किंवा वरच्या साईडनी काही भाज्या ॲड करायच्या असतील तर तुम्ही त्याही ॲड करू शकता. तेल किंवा तूप लावून दोन्ही साईडनी छानपैकी खमंग आणि खरपूस असे भाजून घ्यायचे. हे मटरचे पॅनकेक जेवढेच हेल्दी आहेत तेवढेच बनवायला भरपूर सोपे आहेत आणि तुम्ही बघू शकता की त्याला खूप छान अशी जाळी पडलेली आहेत आणि त्याचं टेक्स्चरसुद्धा खूप सुंदर दिसत आहे. हेच बॅटर वापरून फक्त असे मटरचे उत्तप्पाच नाही तर तुम्ही मटरची इडली किंवा मटरचे अप्पेसुद्धा बनवू शकता. सेम बॅटर वापरून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवू शकता. त्यामुळे एकदा जर तुम्ही हे बॅटर बनवून ठेवलं तर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला पाहिजे तो पदार्थ तुम्ही फार झटपट बनवू शकता. कोणत्याही टोमॅटो सॉस किंवा तुमची साऊथ इंडियन आपण जी चटणी बनवतो किंवा दही, त्यासोबत आपण हे नाश्ता मला सर्व करू शकतो. तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा आणि हां, माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. एन्जॉय. थँक्यू.